नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत स्वामीनाथन सरांसमोर जेव्हा कला डिझायनर आहे हे सत्य समजल्यानंतर योग्य पद्धतीने सगळी मीटिंग सक्सेसफुल झाली आणि त्यांना यशही मिळालं. पुढे आता आपल्या खप कसं वाढवायचं म्हणून मीटिंग घेतली जाते. घरातले सगळे मेंबर मीटिंगला येतात. आबाही त्या मीटिंगमध्ये येतात. पण मीटिंगमध्ये खप खूप कमी होतोय म्हटल्यानंतर अद्वैत फार चिडतो. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? तेव्हा आबा म्हणतात शांत हो. ते जर सांगत आहे खप कमी होत आहे तर आपल्याला नवीन आयडिया शोधावी लागेल जेणेकरून आपला खप वाढेल. तेव्हा अद्वैत चिडतो. हा काय भाजीपाला आहे भाव कमी जास्त करायला? इथे आपल्या मनाने थोडं ठरलं जातं की काय किती भावाला द्यायचं, आपलं किती चांगला दर आहे, आपलं चांदेकरना पेढी किती मोठी आहे हेही लोकांना समजायला हवं ना. इकडे मात्र प्रत्येकाला काही ना काही मत मांडा म्हणजे आपलं बिझनेस कसा मोठा होईल हे सांगितलं जातं. तेव्हा प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडायचं असतं. आणि मग कला बघते कोणी काहीही बोलत नाही. कला म्हणते जर आपण आपला दर वाढवायचा असेल तर आपण 1 ग्रॅम सोन्याची युक्ती जर वापरली तर, असं म्हटल्यानंतर सगळेजण अवाक होऊन ती समजून सांगते सगळ्यांना की 1 ग्रॅम सोनं सामान्य व्यक्तींना परवडणार आहे. म्हणजे आपल्याकडे सामान्य व्यक्ती खेचला जाईल. आबांना तिची आयडिया खूप आवडते. आबा म्हणतात युक्ती चांगली आहे. आपण गणपतीलाच हा नवीन कला आविष्कार नावाचा ब्रँड खोलूया. तेव्हा 5 दिवसात सगळ्यांनी कामाला लागा आणि हातात कामं घ्या, घाईघाईने कामं करायला सुरुवात करा, असं म्हणत आबांनी सगळ्यांसमोर आदेश दिलेला असतो. आता आबांनी दिलेला आदेश सगळ्यांना ऐकावाच लागेल. आबांनी सांगितलं आहे कलाने जी युक्ती वापरली आहे ती योग्य आहे, आपण तीच ट्राय करून पाहूया. आणि मग सगळे मीटिंगमध्ये सगळेजण तयार होतात. आता आबांनी सांगितल्यावर कोणीही काही विरोध करत नाही. घरी आल्यानंतर अद्वैत कलाला लगेच म्हणतो कामाला लाग, तू इथे काय करत आहे, उशीर होतोय डिझाईन बनवायला. तेव्हा ती म्हणते मी तर ठरवूनच आले होते की घरी आल्यावर काम करायचं, पण आता घरी आल्यानंतरही पाहुणे येणार आहे, मला काय माहिती आता पाहुणे आल्यावर उशीर होईल, पण तुला तुझं काम मी वेळेत पूर्ण करून देईल, तू टेन्शन घेऊ नको, मला रात्रभर जागावं लागलं तरी. अद्वैत मात्र तिच्यावर चिडत असतो. तू मुद्दाम टाईमपास करत आहे, माझी मजबुरी पाहत आहे आणि त्याचा फायदा तू घेत आहे, असं म्हणत तो तिच्यावर आरोप करू लागलेला असतो. आणि कलाही त्याला समजत असते मी काही मुद्दाम नाटकं करत नाही, मी नक्की तुला डिझाईन बनवून देईल, काही काळजी करू नको. पुढे जे काही होणार ते पाहणं रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.